बेंगळुरूमधील उत्तरहल्ली भागातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे। एका 34 वर्षीय महिलेने आत्महत्या केल्याचे मानले जाते होते, परंतु पोलीस तपासात एक भयानक सत्य उघड झाले। तिचा खून तिच्याच 17 वर्षीय मुलीने प्रियकर आणि त्याच्या मित्रांच्या मदतीने केला असल्याचे समोर आले आहे। नेत्रावती नावाची महिला सर्कल मराम्मा टेम्पल रोडजवळ राहत होती आणि एका फायनान्स कंपनीत मदतनीस म्हणून काम करत होती। ती तिच्या पतीपासून वेगळी होती, मुलीसोबत एकटीच राहत होती। तिची मुलगी 10वीत नापास झाली होती आणि तिचे 9वीत शिकणाऱ्या 17 वर्षीय मुलावर प्रेम होते। तो मुलगा तिच्या मामी अनिताच्या मुलाचा मित्र होता आणि तो वारंवार भेटायला येत असे। जेव्हा नेत्रावतीला तिच्या मुलीच्या प्रेमसंबंधाची माहिती मिळाली, तेव्हा तिने तिला फटकारले आणि त्याला घरी येण्यापासून रोखले। जर तो परत आला तर पोलिसांना फोन करण्याची धमकीही तिने दिली। यामुळे मुलगी आणि तिचा प्रियकर संतापले। 24 ऑक्टोबर रोजी मुलीने तिचा प्रियकर आणि त्याच्या 3 मित्रांना एका मॉलमध्ये भेटायला बोलावले आणि तिच्या आईला मारण्याचा कट रचला। तिने सांगितले की तिची आई दारू पिऊन लवकर झोपी जाते, ज्यामुळे त्यांना घरी येणे सोपे होईल। 25 ऑक्टोबर रोजी रात्री 9 वाजताच्या सुमारास मुलगी, तिचा प्रियकर, 3 मित्र आणि 13 वर्षीय चुलत भाऊ घरी आले। नेत्रावतीने त्यांना पाहिले आणि संतापून तिच्या प्रियकराचा मोबाईल फोन हिसकावून घेतला। तिने पोलिसांना फोन करण्याची धमकी दिली। त्यानंतर आरोपींनी तिला पकडून टॉवेलने गळा दाबून खून केला। हत्येनंतर त्यांनी आत्महत्येसारखे दाखवण्याचा प्रयत्न केला। ते नेत्रावतीचा मृतदेह एका खोलीत घेऊन गेले, पंख्याला लटकवले आणि दार बंद केले। मुलगी तिच्या प्रियकरासह पळून गेली। दुसऱ्या दिवशी जेव्हा नेत्रावतीचा जोडीदार घरी परतला, तेव्हा त्याला दरवाजा बंद आढळला। त्याने गृहीत धरले की ती बाहेर गेली आहे। सोमवारी नेत्रावतीची बहीण अनिता हिने फोन केला आणि त्यांनी खिडकीतून पाहिले, तेव्हा त्यांना तिचा मृतदेह आत लटकलेला आढळला। सुरुवातीला सर्वांना वाटले की ही आत्महत्या आहे, परंतु तिच्या मुलीच्या बेपत्ता होण्याने त्यांचा संशय आणखी वाढला। 29 ऑक्टोबर रोजी अनिताने पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला। 31 ऑक्टोबर रोजी मुलगी तिच्या आजीच्या घरी आली। चौकशी दरम्यान तिने संपूर्ण सत्य कबूल केले। तिने सांगितले की तिच्या मित्रांनी काही बोलल्यास तिला चाकूने वार करून जीवे मारण्याची धमकी दिली होती। पोलिसांनी 4 अल्पवयीन मुलांना अटक केली आहे आणि 13 वर्षांच्या एका मुलाचीही चौकशी सुरू आहे।